आजचा आपला चिंतनाचा विषय आहे शरीराचे लाड. येस, आज आपण शरीराचे लाड यावर चिंतन करणार आहोत. आपण रोज नित्य किती शरीराचे लाड करतो, म्हणजेच जागेपणी पण आणि झोपण्याच्या वेळी सुद्धा आपण शरीराचे इतके लाड करतो की आपण आपल्या शरीराला, मनाला, मेंदूला पंगू करून टाकतो, म्हणजेच अपंग करून टाकतो. म्हणून याच्यावर चिंतन करायला हवं. तुम्ही स्वतः पहा, प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही असं ठरवता की मला सकाळी लवकर उठायचं आहे किंवा थोडा वेळ सुरुवात आधी करायची आहे लवकर उठण्यासाठी, त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा अलार्म लावता किंवा कोणाला उठवायला सांगता, त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी 10 मिनटं करत नको माझं आज थोडं काल मी दमलो होतो किंवा काल थकलो होतो किंवा मला माझी झोप पूर्ण नाही झाली आहे, असं म्हणून आपण किती त्या शरीराचे लाड करतो आहोत. तर ही तर एक गोष्ट झाली. पण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जे काही आवडतं त्या खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसंही धीर धरवत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही पाणीपुरी खायची, त्या दिवशी आपण खाऊन मोकळे होतो, किंवा आपल्याला काही अजून काय खायचं आहे तर त्याचं एक प्लेट खाऊन आपलं मन भरत नाही. याचाच अर्थ आपल्या शरीराला आणि मनाला आपण त्याचे एवढे लाड पुरवत असतो की बस रे बस. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला आयुष्यामध्ये काही गोष्टी साध्य करण्यामध्ये हे आपल्याला यश म्हणा किंवा अजून काही गोष्टी हुलकावणी देत असतं. ह्याच गोष्टी आहेत ज्या बारकाईने आपल्याला पाहायला पाहिजे, ज्याच्यावरती आपल्याला चिंतन करायला हवं. आपल्याला सगळं समजत असतं, आपण वाचत असतो, ऐकत असतो, पण आपल्याला त्यातून बोध घ्यायचा नसतो, आपल्याला त्यातून सुधारायचं नसतं. आणि मग म्हणून आपलं आयुष्य हे असं रटाळच राहणार आणि आपण आहे तिथेच राहणार. मग दुसरं कोण काय किती कसं करतं, कसं पोहोचतं, कसं काय गोष्टी साध्य करतात, ह्यावर चर्चा करायलाच नको. पण माझ्या मते आपल्याला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, तर त्या जन्माचं चांगल्या रीतीने सार्थक करणं गरजेचं आहे. आपण आपले किती तास झोपण्यामध्ये घालवतो, किती वेळ आपण खाण्यामध्ये सुद्धा घालवतो, आणि खाण्यामध्ये सुद्धा म्हणजे किती प्रकारचं आणि त्या प्रकारचं खाण्यामध्ये आपलं आयुष्य आपण घालवत राहतो. त्यामुळे यावर चिंतन करा, नक्की चिंतन करा की आपल्याला आपल्या शरीराचे, मनाचे लाड कसे कमी करता येतील. आणि कधी तुम्ही याच्यावरती विचार करणार, जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्हाला आयुष्यात काहीतरी गोष्ट चांगली करून पुढे न्यायचं आहे, काहीतरी छान असं चांगलं जगायचं आहे. कारण का झोपण्यामध्ये, खाण्यामध्ये आयुष्य जगण्याला अर्थ नाही. तुम्हाला पुढच्या पिढीला सुद्धा काही द्यायचं असेल, कारण का तुम्ही जे करणार तेच तुमची पिढी पाहून करत राहणार. आणि त्यामुळे तर त्या पिढीला जर तुम्हाला चांगलं घडवायचं असेल तर पहिले तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणा घडवायला हवी. आणि जर तुम्ही असे काही शरीराचे लाड पुरवत असाल तर नक्की यावर चिंतन करा आणि ते हळूहळू का होईना कमी करा. तर नक्की यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.